या सीनमध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर हा सरळ जो रस्ता जातो हा बदलापूर वेस्ट स्टेशनकडे जातो। अवघ्या 8 ते 9 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी मी आता झूम करून तुम्हाला दाखवतो। इथे जर पाहायला गेलात ना तर हा जो समोरचा रूम आहे हाच रूम आपला असणार आहे। तिन्ही बाल्कन्या पाहू शकता, बॉक्स ग्रिल आपण केलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एकदम बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, बिल्डिंगला 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। आता हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा कसा होईल याच्याबद्दल एकच मिनिटात माहिती देतो। त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। आता बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिलेला आहे, तुम्हाला अंदाज आलेलाच असेल ओल्ड बिल्डिंग आहे। सर्व फ्लॅटमध्ये इथले फ्लॅट ओनर राहतच आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर राहण्याच्या दृष्टिकोनातून हा फ्लॅट घेत असाल तरी उत्तमच आहे। रेंटलला द्यायचं असेल तरी चांगलंच आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज घेतात तरी सुद्धा चांगलं आहे। आता इन्व्हेस्टमेंट पर्पजचा कसा फायदा मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, या बिल्डिंगला 15 वर्ष झालेले आहेत, कन्व्हेन्स डेट झालेले आहे, त्यामुळे आता ही बिल्डिंग पुढे काही वर्षानंतर रिडेव्हलपला जाणार आहे। आता या फ्लॅटची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुसिव्ह 22.5 लाख रुपये। ही बिल्डिंग ज्यावेळेस 5-6 वर्षांनी रिडेव्हलपला जाईल त्यावेळेस नक्कीच बदलापूरमध्ये जो 1 BHK फ्लॅट असतो तिथे तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळतो। आता या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया आहे तो तब्बल 620 स्क्वेअर फूट आहे। त्याचा कार्पेट एरिया 450 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे, कारण ओल्ड प्रॉपर्टीमध्ये फ्लॅटचे जे कार्पेट एरिया आहेत ते मोठे मोठे असतात। ही जी बिल्डिंग आहे 3च माळ्याची आणि 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट आहे। नक्कीच मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे। आता या फ्लॅटला रेंटलला दिलं तर साधारण तुम्हाला 5-5.5 हजार रुपये रेंट आरामात मिळणार आहे। पाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे मित्रांनो। 3 माळ्याची बिल्डिंग जरी असली आणि 3ऱ्या माळ्यावरती जरी असलं, 1 तास दिवसभरात तुम्हाला पाणी मिळतो, ते पण प्रेशर नसतं। पुढे ती माहिती मी तुम्हाला देणारच आहे। या फ्लॅटचं जे लोकेशन आहे ते बदलापूर वेस्ट गणेश चौकामध्ये आहे। गणेश चौक बदलापूर स्टेशन पासून 7 ते 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे। बेलवली परिसरामध्ये येतो इनफॅक्ट हा जो एरिया आहे तो। तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, नक्कीच मला अधिक माहितीसाठी कॉल करा। आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती। चला मित्रांनो, लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहून बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता 3ऱ्या माळ्यावरती आलेलो आहोत। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात त्याआधी जर इकडे पाहायला गेलात तर इथे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात। इकडे प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला 2 रूम पाहायला मिळतील। हा एक रूम आहे आणि या बाजूला एक रूम पाहायला मिळेल। लगेच तुमचा टाइम खराब न करता आपण फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। आता फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी जर इकडे पाहायला गेलात तर आपल्याला या फ्लॅटचा प्रशस्त साईजचा एक आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। इकडे पाहणार ना तर मेन डोरला तुम्हाला सेफ्टी डोर सुद्धा लावलेला आहे। वॉलपेपर वगैरे लावलेला त्याच्याबद्दल बोलूयात, त्याआधी हा लिव्हिंग रूम व्यवस्थित पाहूयात। या लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला जी बाल्कनी दिलेली आहे विंडो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता एकदम भारी व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो। इथे नारळाची इथे काही एक अजून एक झाड आहे, त्याच्यामुळे हवा वगैरे खूप चांगली येते। आणि स्टेशन या ठिकाणून चालत 8 ते 9 मिनिटावर आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो चालत अंतरावरती हा फ्लॅट तुम्हाला अफोर्डेबल प्राइसमध्ये पाहायला मिळणार आहे। सो बॉक्स ग्रिल सुद्धा लावलेले आहेत। या एंडिंगने तुम्ही ज्यावेळेस आपला हा लिव्हिंग रूम पाहताना प्रशस्त साईज मध्ये पाहायला मिळतो। ओल्ड प्रॉपर्टी त्याच्यामुळे कार्पेट एरिया जो तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मोठा पाहायला मिळतो, जे सुरुवातीला सांगितलेलं आहे। या बाजूला सुंदर असा आपण वॉलपेपर घेतलेला आहे। तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण फॉल सिलिंग आणि त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावून देत असतो। सो हा झाला आपला लिव्हिंग रूम। या लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेला तर त्या पॉईंट पासून तुम्ही इकडे या पॉईंट पर्यंत येताना तर त्यावेळेस तुम्हाला असा 15 फूट एरिया पाहायला मिळतो। आणि जर आडवा पाहायला गेलात ना तर 10 फूट असा एरिया तुम्हाला पाहायला मिळतो। थोडक्यात पाहायला गेलात तर 150 स्क्वेअर फूट तुम्हाला इथेच पाहायला मिळतो। 15 बाय 10 तुम्हाला असा एरिया या लिव्हिंग रूमचा पाहायला मिळतोय। लगेच तुमचा टाइम खराब न करता पुढे जाऊयात। आता इकडे पुढे आल्यानंतर इकडे आपला बेडरूम असणार आहे, इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे। हा मधला जो पॅसेज जर पाहायला गेलात ना 3 फूट एरिया तुम्हाला पाहायला मिळतोय। सगळ्यात आधी लेफ्ट साईडला पाहायला गेलात ना तर इकडे आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतोय। तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट पर्पज सुद्धा पाहत असाल तर ही प्रॉपर्टी खूप चांगली आहे। इथे बेसिक प्लेसमेंट आहे, वरच्या बाजूला एक पाण्याची टाकी सुद्धा आपण घेतलेली आहे। पाण्याबद्दल सांगायचं झालं तर पाणी एकच टाइम आहे या ठिकाणी, पण मुबलक प्रमाणात आहे। 1 तासभर पाणी फुल प्रेशरने तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। बाथरूमच्या ऑपोजिट इथे आपल्याला एक मोठ्या साईजचा किचन पाहायला मिळतोय, त्याच्यामध्ये आपण किचन ट्रॉली सुद्धा लावलेलं आहे। एकच प्लॅटफॉर्म आहे, पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे। नवीन स्लायडिंग सुद्धा इथे इन्स्टॉल केलेलं आहे आणि बाहेरून तुम्हाला सेफ्टी ग्रिल्स आणि तिकडे शेड सुद्धा लावलेला आहे। व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे, विंडो ओपन केल्यानंतर खूप हवा येते, बंद केलेली आहे। इकडे आपल्याला फोटो माळा पाहायला मिळतोय। किचनची साईज खरंच खूप चांगली आहे मित्रांनो, साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे या फ्लॅटची। मी तुम्हाला व्हिडिओ जो स्किप केला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची 22.5 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आपण ठेवलेली आहे। इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय आणि पुढे आल्यानंतर या फ्लॅटचा तुम्हाला बेडरूम पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम इतकीच मित्रांनो या बेडरूमची साईज आहे। एक एक गोष्टी जाणून घेऊयात। इथे सुद्धा आपण एक विंडो घेतलेली आहे, तुम्ही पाहताच आहात। इथे सुंदर असं नारळाचं झाड आहे, त्याला नारळ सुद्धा आलेले तुम्ही पाहू शकता। आणि झाडं दोन्ही बाल्कनी तिन्ही बाल्कनी मधून आपल्याला पाहायला मिळतात। इनफॅक्ट खालचा परिसर पाहून घ्या।
आता बेडरूमची साईज मित्रांनो सांगतो मी तुम्हाला, त्याआधी या एंडिंगने व्यवस्थित पाहून घ्या. आता या बेडरूमची साईज बघा मित्रांनो, असं स्ट्रेट तुम्ही गेलात ना, असा तुम्हाला लगभग 13 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आणि असा 130 स्क्वेअर फुटाचा तुम्हाला इथे बेडरूम पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो रिसेल फ्लॅट जे असतात ते मोठे असतात, सोसायटी कन्व्हेन्स स्ट्रीट झालेली आहे, त्यामुळे ओव्हरऑल जेव्हा ही बिल्डिंग रिडेव्हलपला जाणार त्यावेळेस नक्की तुमचा फायदा तर इथे होणार आहे. 1 BHK फ्लॅटला साधारण बदलापूरमध्ये 2 BHK मिळतो ज्यावेळेस बिल्डिंग रिडेव्हलप होते त्यावेळेस. आता या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. पाण्याची व्यवस्था वगैरे खूप चांगली आहे. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला होम लोन बद्दल थोडीशी माहिती. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो, या फ्लॅटची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आपण 22.5 लाख रुपये ठेवलेली आहे. या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे किमान 1 ते 1.5 लाख रुपये असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी 35,000 असेल तर आणि तुमचं वय 30 ते 40 वयोगटात असेल तर, वय कमी आहे, तुमच्याकडे डाऊन पेमेंट 1 लाख रुपये आहे आणि तुम्हाला सॅलरी जास्त आहे, अशा बऱ्याच कंडिशन मध्ये तुम्ही 1 BHK फ्लॅट खरेदी करू शकता. खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो. बदलापूरमध्ये अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये फ्लॅट्स खरेदी करण्याची संधी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सो नक्कीच तुम्ही असे फ्लॅट्स खरेदी करून घेतले पाहिजे. व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणती माहिती जर कळली नसेल तर डायरेक्ट मला कॉल करू शकता. बजेट असेल 22.5चा तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या बजेट फ्रेंडली व्हिडिओमध्ये.